निषादांचा राजा गुहक याला राम वनवासाला निघाल्याची वार्ता कळली. तो लगबगीनं श्रीरामाच्या भेटीला आला. वडिलांची आज्ञा पालन करण्यासाठी म्हणून ते वनवासाला निघालेत हे ऐकून रामाच्या विशाल मनाचं त्याला दर्शन घडलं. त्यानं त्या तिघांचं मनपूर्वक स्वागत केलं. कंदमुळं फलाहार देऊन त्यांना तृप्त केलं. रात्रभर त्यांनी गुहकासह तिथंच मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी सकाळी वडाचा चीक केसांना लावून राम लक्ष्मणाने केसांच्या जटा बांधल्या. गुहकानं त्यांना आपल्या नावेतून पहिल्या तीरावर पोचवलं. पहिल्या तीरावर गेल्यावर प्रथम ते पुष्करणीला गेले. तिथून मग प्रयागला त्यांनी त्रिवेणी संगमात स्नान केलं आणि पूजाविधी वगैरे आटोपला. चालता चालता त्यांना भारद्वाज ऋषींचा आश्रम लागला. भारद्वाज ऋषींनी त्यांचं स्वागत करून त्यांना शुभाशीर्वाद दिले आणि एक रात्र तिघेजण आश्रमातच राहिले. दुसऱ्या दिवशी सर्वजण पुढील प्रवासाला निघाले. शेवटी ते चित्रकूट पर्वतावर पोहोचले. ते ठिकाण अतिशय रमणीय होतं. इथंच त्यांची वाल्मिकी ऋषींशी भेट झाली. त्यांनी रामाला चित्रकूट पर्वतावरच काही दिवस मुक्काम करायला सांगितलं. लक्ष्मणानं सुंदर पर्णकुटी बांधली. राम, लक्ष्मण आणि सीता तिथं आनंदाने राहू लागले. निसर्गाचं दर्शन घ्यावं, कंदमुळं आणून खावीत, अशा पद्धतीनं तिघही तिथं कालक्रमणा करू लागले. इकडे सुमंतानं अयोध्येला परत येऊन दशरथ राजाला राम, लक्ष्मण, सीता चित्रकूट पर्वतावर झोपडी बांधून राहत आहेत असं सांगितलं. ते ऐकून राजाला खूप दुःख झालं. त्याचा परिणाम म्हणजे राम, माझा लाडका राम, अयोध्या वासियांचा आवडता राम, राम, माझा राम, राम, राम असं म्हणत म्हणतच दशरथानं देहत्याग केला. त्याची प्राणज्योत अनंतात विलीन झाली. श्रावणाच्या मातापित्यानं दिलेला शाप अशा रीतीनं खरा ठरला. मृत्यूच्या वेळी एकही पुत्र त्याच्याजवळ नव्हता. केवढीही शोकांतिका. शास्त्राप्रमाणे दुसरा राजा सिंहासनावर बसल्याशिवाय मृत राजाचा अंत्यविधी करता येत नसे. त्यामुळे वशिष्ठ मुनींनी भरताला आजोळून त्वरित घेऊन यायला सुमंतास सांगितलं. वशिष्ठ मुनींनी तुम्हा दोघांना तातडीनं अयोध्येला बोलावले असा निरोप देऊन तो अयोध्येला परत आला. पाठोपाठ भरतही अयोध्येस येऊन पोहोचला. सर्वत्र गंभीर वातावरण आणि सर्वांचे उदास चेहरे पाहून तो मनात सरकला. काहीतरी अशुभ घडले याची त्याला कल्पना आली. पित्याचा मृतदेह पाहताच त्यानं टाहो फोडला. तो दुःखावेगानं भडाभडा चौकशी करत होता. राम, लक्ष्मण, सीतामाई कुणीच कसे या प्रसंगी नाहीत. हा काय प्रकार आहे? काहीतरी विपरीत घडलंय असा त्यानं मनाशी कयास बांधला. वशिष्ठांचे पाय धरून भरतानं गहीवरून विचारणा केली. मुनिराज, मला खरं काय घडलंय ते तरी कळू द्या. भरता, दुःखावर पित्याचे अंत्यसंस्कार खोळंबले आहे. त्यांच्या इच्छेप्रमाणे राज्याचा स्वीकार कर. सिंहासनावर विराजमान हो. छे छे, माझ्या हातून हे कधीही घडणार नाही. वशिष्ठांनी मोठ्या कष्टानं घडलेला वृत्तांत भरताला सांगितला. राम वनवासात असताना आणि त्याचाच या सिंहासनावर बसण्याचा हक्क असताना मी ते सिंहासन बळकावून पापाचा धनी होऊ शकत नाही. जवळच उभी असलेली कैकेयी पुढे आली आणि भरताला म्हणाली, भरता, अरे असा विचार नको करूस. मोठ्या प्रयत्नाने आणि तुझं कायमचं हित लक्षात घेऊनच मी हा शुभयोग जुळवून आणलाय रे. चालून आलेली राज्य संपदा आणि सत्ता लाथाडून नकोस. ऐक माझं भरता, ऐक. या संपत्तीचा आणि सत्तेचा मला काडीचाही मोह नाही. उलट तुला आई म्हणून हाक मारण्याची मला लाज वाटते. एखाद्या दुष्ट चांडाळणीला शोभावं असं दुष्कृत्य तू केलंस. पवित्र रामाला त्याचा काही गुन्हा नसताना वनवासाला पाठवलंस आणि साक्षात पतीला यमसदनाची वाट दाखवलीस. या अधम कृत्याने तुझा मुलगा म्हणून घेण्याची देखील मला लाज वाटते. मला तुझी घृणा वाटते. आई नसून तू माझी 7 जन्माची वैरीण आहेस. भरतात, ऐक माझं जरा. तुझा एकही शब्द ऐकण्याची माझी आता इच्छा नाही. अरे पण मी परत रामाकडे जाणार, त्याला परत बोलावणार, त्यालाच सन्मानाने या सिंहासनावर बसवणार. असं म्हणून भरत आपलं सैन्य घेऊन ज्या चित्रकूट पर्वतावर राम वास्तव्य करीत होता तिकडे निघाला. मुलानो, आईच्या दुष्ट वर्तनाला क्षमा न करणारा आणि सिंहासनावरचा मोह लाथाडणारा भरत एक आदर्श रघुपुत्र होता.